घेऊन येतो तो जिनीत पाटील, जे नावाजलेले बोयदापाड्याचे रवी पाटील यांचे सुपुत्र आहेत। रवी पाटील खूपच नावाजलेले खेळाडू, एकेकाळचे 1 हँडेड सामने त्यांनी जिंकवलेले आहेत। भरपूर असे ट्रॉफी त्यांच्या घरी आहेत, यात काही शंका नाही। माझ्या बाजूला उभे आहेत संजय पाटील, हे सुद्धा नावाजलेले खेळाडू बोयदापाड्याचे। नंतर नितीन वैती, असे मोठमोठे खेळाडू आपल्याला बोयदापाड्या संघातून आपल्याला पाहायला भेटलेले आहेत, ज्यांनी भरपूर असे टुर्नामेंट गाजवलेले आहेत 1 हँडेड। त्यांचा सुपुत्र रवी पाटीलचा सुपुत्र जिनीत पाटील आपल्याला पहिला षटक टाकताना या ठिकाणी दिसेल। बोयदापाड्याचा उभरता सितारा। आणि ज्या नावाने हा संघ आहे दियान व काव्यांश, तोच चिमुकला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय। निश्चित फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे। स्टार्ट करायचा सामना, सेमीफायनलचा सामना सुरू होतोय। पहिला षटक वैयक्तिक पहिला षटक सामन्याचा पहिला षटक टाकण्यासाठी येतो तो जिनीत पाटील। स्ट्राइक वरती येतो अंकित। पहिलाच लॉफ्टेड शॉट, उंच असा गगनचुंबी, खेळाडू त्याच्या खाली येतोय आणि मला वाटते हा षटकार आतमध्ये यायचं नाही, रन कापले जातील, आतमध्ये येऊ नका। खेळाडूंनी उत्साहित होऊन आतमध्ये येऊ नका, नंतर तुमचे रन मायनस होतील, लक्ष द्यायचं। बघा बघा, थोडे दुखापत झाली का, पोराला दुखापत झाली का बघा। पंच खेळाडू थोडा जिनीतला बघायचंय, खेळाडूला कुठच्याच प्रकारची दुखापत होऊ नये याची दक्षता घ्यायची प्रत्येक खेळाडूंनी, पंचांनी, कमिटीनी, कारण का हे उद्याच आपलं भविष्य आहे। निश्चित आपला बोयदापाड्याचं नाव कुठेतरी आपलं गाजवतील, यात काही शंका नाही। लहान मूर्ती महान कीर्ती या ठिकाणी पाहायला भेटते। जिनीत पाटील पहिला चेंडूवरती षटकार खालेला आहे, दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज। ओव्हर द विकेटचा मारा, परत एकदा ओव्हर पिच डिलिव्हरी। आता मात्र खेळाडू त्याच्या खाली येतोय, पण 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा करिता। थोडंसं महागडं षटक, 2 चेंडूने 10 धावा। चला काय हरकत नाही, खेळ आहे, खेळ मध्ये होत राहते। टेन्शन जो घेतो, जो झेलायची त्याच्यामध्ये क्षमता असते, तोच एक मोठा खेळाडू बनतो, हे लक्षात ठेवायचं आहे। निश्चित कमबॅक करायची संधी आहे। पुढचा चेंडू जिनीत पाटील, आता मात्र लो फुलटॉस होता, मिड विकेटची खेळून काढलेला आहे। 1 बाउन्स फील्ड होतोय, चांगला कमबॅक। 1 धाव पूर्ण होते, मला वाटतं 1च धाव निश्चित पूर्ण होईल। 3 चेंडूचा खेळ झालाय, धाव फलकावरती लागले ते 11। 3 चेंडू 11 धावा। सेमीफायनल 2 चा सामना, या ठिकाणी जो सामना जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल। जो फायनल मध्ये अगोदरच प्रवेश केलेला संघ आहे दियान व काव्यांश, वाट बघतोय कोण आमच्यावर फायनल खेळेल। परत एकदा ब्लॉकर मध्ये हेलिकॉप्टर शॉट, खेळाडू त्याच्या खाली येतोय आणि हा झेल सोडलेला आहे। एक हलवा झेल होता, तो काय पकडता आलेला नाही, त्याला लागले का बघा, बघा बघा जरा बघा, त्याला दुखापत झाले। लगेच वेळ न घालवता त्याला बाहेर घेऊन जायचंय। दुसरा खेळाडू 12वा खेळाडू उभा करा। चला चला बघा, त्याला दुखापत झाल्याशिवाय त्यांना बाहेर बसवा प्लीज, कारण का फायनल मॅच अगर जिंकले तर फायनल सुद्धा खेळावी लागेल। थोडासा आराम करायचा आहे आणि दुसऱ्याला पाठवा इकडे लगेच। 12वा खेळाडू, 13वा, 14वा, 15वा कोणाला पाठवा लवकर। मिथुन यांनी खाता उघडलेला आहे, वैयक्तिक आपला 2 धावेने 1 जीवनदान सुद्धा भेटलेला आहे। निश्चित झेल झाला असता, परंतु झेल सुटलेला है। पकड़ो कैच जीतो मैच, मगर यहाँ पर उल्टा होता हुआ छोड़ा कैच, क्या गवाएंगे मैच वो देखेंगे आगे। अगली गेंद जिनीत पाटिल ओवर द विकेट, अच्छी गेंद, शॉर्ट गेंद,
पुल करने का प्रयास, बैट और गेंद का कोई संपर्क नहीं, डॉट गेंद, अच्छी वापसी करते हुए गेंदबाज जिनित। उनके पिताजी थोड़े से नाराज अपने सुपुत्र से, पर क्रिकेट है, कुछ भी होता, अच्छी गेंद उसके बाद तो अच्छी वापसी करते हुए दिखे अपने को। एक कैच हो सकता था वह, एक विकेट मिल सकता था, मगर फील्डर का साथ नहीं मिला। कोई बात नहीं, होता है क्रिकेट में। फिर से एक बार अच्छी गेंद, अभी भी खिलाड़ी उसके नीचे आता हुआ, अभी फिर से एक गलती करते हुए दूसरा कैच इस ओवर में। मिथुन को लगातार 2 जीवनदान, पहले तो 0 पर, उसके बाद 2 रनों पर 2 जीवनदान मिथुन को, जो पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे खिलाड़ी, उस खिलाड़ी को यहाँ पर 2 जीवनदान मिले हैं। खामियाजा भुगतना पड़ेगा निश्चित, क्योंकि खतरनाक बल्लेबाज है मिथुन, जिसके 2 कैच यहाँ पर छोड़ दिए हैं। देखो उसका कितना फायदा उठाते बैट्समैन मिथुन। पहली ओवर की समाप्ति पर रन गति आगे बढ़ती हुई 15, बिना किसी नुकसान के, जहां की नुकसान हो सकता था मगर खिलाड़ी की गलती की वजह से यहाँ पर एक ही नुकसान नहीं, और पहली ओवर की समाप्ति पर यहाँ पर 15 रन। सेमीफाइनल 2 का मैच यहाँ पर फ्रेंडशिप बोईदापाड़ा प्रीमियर लीग का चलता हुआ आज का दूसरा दिन। शेवटच्या टप्प्यावरती हा सामना आपण पाहतोय, याच्यानंतर फायनल सामना, हा सेमीफायनलचा सामना। दुसरी षटक घेऊन येतो तो विशाल, स्ट्राइक वरती येतो अंकित, परत एकदा शॉर्ट चेंडू पुल केलेला आहे। आता मात्र कुठच्याच प्रकारे चूक केलेली नाही, आता मात्र चांगला झेल टिपलेला आहे आणि अंकित बॅक धावसंख्येवरती, वैयक्तिक 11 धावसंख्येवरती बाद झालेला आहे। पहिल्या चेंडूवरती विकेट भेटलेला आहे विशाल, विशाल अशी कामगिरी करून दाखवली आपल्या संघासाठी, आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो मोनू। पुढचा चेंडू परत एकदा पुल केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने, खेळाडू त्याच्या खाली येतोय, परत नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय आणि चेंडू, आणि निश्चित पंचांनी निर्णय द्यायचा 2 की 3। वन शॉट, फक्त 2 धावा भेटतील। तुझी धावण्यामध्ये कंजूसी दाखवलेली आहे दोन्ही फलंदाजांनी, जेणेकरून एक धाव कापलेली आहे, मायनस केलेली आहे। थोडीशी फिल्डिंग थोडीशी खराब या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला, थोडासा मिस जज, जेणेकरून जीवनदान प्लस 2 धावा। पुढचा चेंडू परत एकदा लो फुल टॉस, ब्लॉकर मध्ये चेंडू होता, खेळून काढलेला आहे मिडॉनच्या दिशेने, 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव सुद्धा निश्चित पूर्ण होईल, 2 धाव पूर्ण झालेत। आले का चला, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, परत एकदा पुल केलेला आहे, लॉफ्टेड शॉट, आणि मिड विकेटच्या डोक्याच्या वरून आर पार सीमा पार गगनचुंबी षटकार। परत एकदा चांगला असा फटका, चांगला असं फिल्डिंग, पण मला वाटतं 4 धावा, मला वाटतं त्याचा पाय गेले लागलेला आहे बाउंड्रीवरती, पण 4 धावा भेटलेला आहे। आउटस्टँडिंग बॅटिंग पाहायला भेटते।
मृत्यूंजय आणि त्याचा भरपूर फायदा उचलताना दिसतो आपल्याला. आता 14 धावावरती नाबाद खेळतोय. जिथे शून्यावरती बाद झाला असता तिकडे मात्र आता 14 धावावरती खेळतोय आपला. आणि हा वाईट चेंडू, थोडीशी लाईन लेन भटकलेली आहेत. एक षटकार एक चौकार खाल्ला होता जेणेकरून तिची लाईन लेन त्या ठिकाणी बिघडलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. 11 चेंडूचा खेळ झालेला आहे. 12वा चेंडू मध्ये या दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. परत एकदा आम्हाला निश्चित पंचांची दाद मागितलेले आहे पण होतो दाद फेटाळलेले आहे. निर्धाव चेंडू डॉट चेंडू, पंचांनी दाद फेटाळलेली आहे. ओव्हर षटक संपलेला आहे. 2 षटकांतर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 30. सरासरी 15च्या रनने दावा करण्यात आलेला आहे. लवकर लवकर वेळ न घालवता लगेच सामना सुरू करायचा. वेळ नका घालू प्लीज. टीम मीटिंग करू नका अन्यथा वल्ली सुकी. उंच असा लॉफ्टेड शॉट कव्हरच्या दिशेने आणि परत एकदा चूक फिल्डर कडून आपल्याला पाहायला भेटते. निश्चित 2 धावा भेटतील. मुन्ना यांना जीवनदान भेटतोय. परत एकदा मला वाटतं निश्चित ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. वाईट स्वरूपात 1 धाव भेटलेले. धावसंख्या पोहोचते ती 31 33 33. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू पंच निर्णय कळवायचा आपला त्वरित. असं नाही आउट होत प्लीज. आता घाई करायची आहे. काय रिव्ह्यू कशासाठी? आउट साठी? अरे ऍक्शन केलीच नाही तुम्ही. हात फिरवला नाही. चला आपले गौरवपाडा वार्ड क्रमांक 18 चे लाडके नगरसेवक गणेश बालकृष्ण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून फ्रेंड्स ग्रुप भोयदापाडा कमिटी मार्फत आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम. गणेश पाटील आपले गौरवपाड्याचे 18 वार्डचे लाडके नगरसेवक गणेश पाटील यांचं आगमन झालं आहे. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन मी. आगतम स्वागतम सुस्वागतम. अपना अपना विवेक होता है नहीं काबिल हर एक होता है. अपना अपना विवेक होता है नहीं काबिल हर एक होता है. यूं तो जमाने में अनेक रहनुमा है लेकिन गणेश पाटिल जैसा लाखों में एक होता है. आपल्या 18 वॉर्डचे लाडके नगरसेवक गणेश बालकृष्ण पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि योगेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या भोयदापाडा कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी बहुमूल्य वेळ काढून आलात गणेश दादा पाटील, आपला सुद्धा मनापासून आपला आभार व्यक्त करेन मी या स्पर्धेच्या माध्यमातून. योगेश पाटील आपला सुद्धा
या मंचावरती बसलेले अनेक पाहुणे मंडळी मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करेन. हॅलो काय बोला तुम्ही कृपया फिल्डिंग लावून घ्या. आम्ही पंच आपल्याला निर्णय देतील. चला सगळ्यांनी आपल्या आपल्या जागेवरती राहायचं. लगेच निर्णय आम्ही लगेच करू 2 मिनिटात. चला थर्ड अंपेअरने आउट घोषित केलेला आहे. चला लगेच फिल्डिंग लागायचं पटापट लगेच पटकन. निर्णयाचा सन्मान करायचा आहे. जो निर्णय केला तो अचूक निर्णय केला. जो क्रिकेटच्या माध्यमातून निर्णय घेतलेला आहे तसंच घेतलेला आहे. प्लीज वादविवाद करू नका. थोडासा खेळ भावना आपल्याला मैदानावरती दाखवायची आहे. बघा हार जीत निश्चित असते मगर खेळ भावना फार गरजेची असते मैदानावरती. ती दाखवायची प्रत्येकाने. या ठिकाणी पंचांनी निर्णय घेतलेला आहे. आपल्या कमिटीने निर्णय घेतलेला आहे. थर्ड अंपेअर निर्णय घेतलेला आहे का फलंदाज आउट आहे. चला अगर खेळाडू बाहेर गेले तर तुम्हाला बात करण्यात येईल एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला अगर नसेल खेळायचं तर तुमची मर्जी. परंतु या ठिकाणी खेळ भावना दाखवायची आहे. पंचांचा कमिटीचा सुद्धा काय नियम आहेत. क्रिकेटचे सुद्धा काय नियम आहेत त्याचा थोडा मान ठेवायचा आहे प्लीज. चला आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. पंच क्षेत्रक्षण लावून घ्या लगेच पटकन. वेळ नका घालू. आपल्याला फायनल सामना उजेडात खेळवायचा आहे. प्लीज थोडासा आपल्याला आपलं सहकार्य फार गरजेचं आहे या स्पर्धेसाठी. अजून पण स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडलेली आहे. त्याला गालबोट लावू नका प्लीज. अंकित अंकित यहाँ पर आइए प्लीज जल्द से जल्द. अंकित रिक्वेस्ट फॉर यू आप इधर आइए प्लीज जल्दी. एक ही आप अकेले सिर्फ अकेले. सर्व खेळाडूंना येऊ नये. कृपया कप्तान इकडे फक्त कर्णधार येईल आणि बाकीचे खेळाडू बाहेर जायचे आहे नाहीतर पेनल्टी लावण्यात येईल. इतर खेळाडू जर मैदानात आत आले तर त्याला पेनल्टी लावण्यात येईल. फक्त कप्तान कर्णधार इकडे यायचं आहे. बाकीच्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर जायचं आहे ना ते पेनल्टी लावण्यात येईल. लक्षात असू द्या. फक्त कर्णधार येऊ बघेल. बघ रे बघ बघ कृपया कमिटी आणि पंच जो निर्णय देतील तो सर्व संघांनी मान्य करायचा आहे. आपल्या चल
चला सुरुवात करा. कृपया वादविवाद करू नका. आपल्याच गावातील स्पर्धा आहे, आपल्या गावातील खेळाडू आहेत. सर्वांनी एकमेकांना समजून घ्यायचं आहे. मी आजच्या पाहुण्यांचं स्वागत करायला सांगतो. वार्ड क्रमांक 18 धडाडीचे नगरसेवक माननीय गणेश दादा बालकृष्ण पाटील यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्हाने शाल देऊन मी आयोजक प्रत्युष पाटील यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. हे घे, हे घे. इथे बघ. सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो, मी मार्गदर्शनपर 2 शब्द. तुम्ही सांगाल तर नाही, तुमचा नक्कीच मान ठेवतील. तुम्ही सांगा. ते सकाळपासूनच सांगत होते गणेश दादा येणार आहे. श्री मन महागणपतीला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना, धर्मवीर राष्ट्रीय स्तरावरचं जे सगळ्यांचं धर्माप्रती असलेलं आपलं अधिष्ठान म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांना नमन करतो. आई वडिलांना नमस्कार करतो. श्री स्वारींना साष्टांग दंडवत घेऊन साक्षात सूर्यनारायण देखील आज तुमची मॅच बघायला आलाय, अशा सूर्यनारायणाला नमस्कार करून आज 1 मार्च म्हणजेच महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थस्वरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती, आदरणीय नानासाहेब धर्माधिकाऱ्यांना त्रिवार वंदन करून सन्माननीय व्यासपीठ, माझे आदरणीय सर्व समालोचक, इथे लाईव्हच्या माध्यमातून सगळं प्रक्षेपण करणारे व्हिडिओग्राफर्स आणि इथे ज्यांच्या व्यतिरिक्त टुर्नामेंट्स होऊ शकत नाही ते म्हणजे खेळाडू आणि आलेले प्रेक्षक वर्ग, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आपणा सगळ्यांना त्रिवार नमन करतो, नमस्कार करतो. आता केतननी बोलवल्यानंतर, संकेतनी बोलवल्यानंतर, केतन आमच्या योगेशचा मित्र, सो संकेतनी बोलवल्यानंतर येणं गरजेचं आहे कारण संकेत माझ्या घरचा माणूस आहे आणि बिचारा कधीपासूनच फोन करत होता. पण एक आहे, त्याला बोललेलो शब्द दिलेला, येतो म्हणजे येणार. चला, संकेतनी 2 कामं करून दिली. एकतर भोयदापाड्याच्या पाठीमागे इतका मोठा क्षेत्र आहे ते देखील बघायला मिळालं, म्हणजे याची मला आयडिया नव्हती, ही हिडन काहीतरी. चला, मोठी गोष्ट आहे की औद्योगिक वसाहती वाढत आहेत आणि या औद्योगिक वसाहतीमध्ये भूमिपुत्रांना, इकडच्या लोकल लोकांना रोजगार मिळतोय. इकडचे जे कोणी लोक आहेत त्यांना देखील रोजगार मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहतीकडे वाढत आहे, त्यांना देखील माझ्या शुभेच्छाच आहेत. क्रिकेटचा सामना हा अटीतटीचा असतो, मध्यंतरी जे काय गोंधळ असला ती एक मजा आहे आणि त्या मजेचं स्वरूप त्यालाच आपण स्पर्धा सांगतो. म्हणून ॲज अ पार्ट ऑफ स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट त्या अनुषंगाने आपण ते घ्यायचं असतं. आम्ही देखील तो आनंद सध्या घेतोय. माझं फ्रेंड्स ग्रुप भोयदापाडा आणि भोयदापाडा प्रीमियर लीगच्या वतीनं तुम्ही मला आग्रही निमंत्रण केलं. प्रभाग क्रमांक 18चा जरी मी नगरसेवक नसलो तरी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी देखील मी तत्पर आणि अग्रेसर आहे. कधीही काय लागलं तर निःसंकोचपणे गावरेपाडा गावामध्ये कार्यालय आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. आमचे गटनेते आहेत, आमचे आदरणीय विरोधी पक्ष नेते आहेत आणि आमचे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले की आपल्याला वसई विरार हा आपला शहर आहे आणि या वसई विरार शहराच्या प्रती आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच अनुषंगानं भोयदापाडा का असू द्या, सातिवली का असू द्या, तुम्हाला कधीही काय अडचण झाली तर तुम्ही गणेश मंजुळा बालकृष्ण पाटील यांच्या जनसेवक कार्याला तुम्ही कधी येऊ शकता. आमचे इथे ऑफिसचे PRO बसलेत, योगेश परशुराम पाटील जी आहेत, माझे PS श्रेयस जी आहेत, परत आमचे ऑफिसर कार्यालयीन प्रतिनिधी आदरणीय योगेश वासुदेव पाटील आहेत. म्हणजे बरेचसे लोक त्यांचे शाळेय मित्र आहेत, तुम्ही त्यांना देखील संपर्क केला ते देखील आमच्यापर्यंत येतील आणि कधीही कुठलीही गरज लागली, मदतीची गरज लागली, सेवेची गरज लागली, विकासात्मक धोरणाची जरी गरज लागली, काही कार्य असेल, निसंकोचपणे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या लोकप्रतिनिधींना तुम्ही कधीही भेट देऊन आपल्या कार्याची माहिती देऊ शकता. आम्ही निश्चितप्रमाणे तुमच्या सेवेसाठी तत्पर असू, अग्रेसर असू.
संकेतचं आणि त्याच्या संपूर्ण ग्रुपचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. दादांनी एक चांगला शेअर तिकडे माझ्याबद्दल सांगितला. तुमच्या अशा वक्तव्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि कुठेतरी आम्ही सकारात्मक कार्य जनतेसाठी करतोय आणि निश्चित ऊर्जा तुमच्याकडनं मिळते. मी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सगळ्या या खेळाडू वर्गांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जे कोणी फायनल जिंकतील त्यांना अगोदरच शुभेच्छा देऊन इकडनं मी माझा निरोप घेतो. विनंती करतो की थोडं लवकर जातोय. संकेतने मला प्राइज डिस्ट्रीब्युशनला बोलवलेलं, परंतु आमचं एक भारतीय जनता पार्टीचं कार्यालय उघडते, तिथे सगळे सन्माननीय येणार आहेत, तिथे देखील मला जायचं आहे. म्हणून सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि महत्वाचं काय सांगतो ते ऐकून जा फक्त. हा व्यासपीठ आहे संदेश देण्याचा, म्हणजे आदरणीय सर्व समालोचक इकडनं आपल्याला उपदेश देतच असतात, परंतु मी प्रत्येक उपस्थित असलेल्या युवकाला सांगेन की राष्ट्रभक्ती प्रति आपली प्रेमभावना जागृत करा. तुमच्या माझ्याकडे होणारी जी घाण आहे त्या स्वच्छतेची सुरुवात तुम्ही आम्ही का करू शकत नाही ह्याला प्रश्न विचारा. आपल्याला राष्ट्रीय सेवा करायची आहे तर ती आपल्यापासून आपण सुरू करावी हे मी प्रत्येकाला सांगत आहे. आणि एक निवेदन करतोय की युवा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा सगळ्यांचा जनसेवक म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की कृपया स्वच्छतेचा अभाव होऊ नये, तर स्वच्छतेचा प्रभाव जाण्यासाठी तुमचं प्रत्येकाचं प्रत्येक युवकाचं योगदान हवंय अशी विनंती आणि तुम्हाला नम्र निवेदन करतो. इतकं कृपया ऐका. आणि हे बोलून मी माझे 2 शब्दांवरती पूर्णविराम करतोय. आपण सर्व माझं ऐकलं त्याबद्दल देखील आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की वंदे. धन्यवाद. धन्यवाद गणेश दादा. आता थोडे आगमन होते. आता देवेंद्र पाटील, ज्या नगरसेविका निवडून आले योगिता देवेंद्र पाटील यांचे यजमान देवा पाटील यांचं आगमन होतंय. आणि गणेश दादा तुमचा आम्ही खूप खूप आभार, आपण उपस्थिती दर्शवली. सामन्याला सुरुवात करायची, कृपया सामन्याला सुरुवात करा. काय झालं? काय डिसिजन हा, बोला ना. राजावली विभागाचे बहुजन विकास आघाडीचे नेते देवेंद्र पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक फ्रेंड्स ग्रुप बोईदापाडा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हॅलो, डेट बॉल करायचा. पंचांनी निर्णय द्यायचा काय तो डेड बॉल. ओ बात करून टाका, देऊन फायनल देऊन टाका ना. काय बात करता रे, कमिटीचा निर्णय कमिटी होऊ द्या ना. काय पटापट तुमचं डस्कर आले म्हणजे काय सोडून द्या मग ना खेळायचं मॅच. खेळाडू तरी खेळा ना. अंपायरने डिसिजन दिलंय ना, मान्य करा. देवाशेठ यांचं आगमन होते, त्यांना त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत फ्रेंड्स ग्रुप तर्फे. बस डीजे आस सामन्याला सुरुवात होऊ द्या. काय काय चला किती झालं? 33 33 2 बॉल. एकच बॉल हा, एकच. मी प्रत्येश पाटील यांना विनंती करतो की राहुल हडल शेठ शेठचं स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे. आणि सामना सुरुवात होतोय. पहिला चेंडू टाकलेला आहे, बघूया उंचाचा चेंडू आहे, बघूया झेल होतोय की आरवा जातोय. आणि हा मात्र झेल सुटलेला आहे. परत एकदा जेल सुटलेला आहे. पकड़ो कैच जीतो मैच, मगर यहाँ पर वैसा कुछ नहीं घड़ रहा है. यहाँ पर छोड़ा कैच, क्या गवाएंगे मैच ये तो आगे पता चलेगा. इसी बीच स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ, एक जीवनदान भी मिलता हुआ. ये 2 काढले का 3 पंचा 3 धावा काढलेल्या आहेत. 3 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 36 वर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. शेवटचा षटक आहे. 4 चेंडू राहिलेले आहेत या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगचे. सज्ज होते गोलंदाज. परत एकदा पोल केलेला लॉफ्टेड शॉट. तिकडे खेळाडू, त्याच्या खाली 2 खेळाडू काढू, पण चेंडू पंचाने निर्णय कळवायचा आहे. चौकार आहे की षटकार.
परत एकदा रिव्ह्यू कडे जातो. अभय षटकार. शेवटचे 2 चेंडू. परत एकदा उंच मारण्याचा प्रयत्न. आता काय चेंडू बॅटवरती येत नाही. निर्धाव जाते. डॉट चेंडू. चांगला कमबॅक करताना गोलंदाज. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. परत एकदा लो फुल टॉस खेळून काढलेला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. दुसरी धाव निश्चित पूर्ण झालेली आहे. चांगला थ्रो. 2 धावावरती समाधान आणि 2 धावाने षटक संपलेला आहे. 3 षटकांतर धावसंख्या पोहोचते ती 44. 45 धावांचं आव्हान. 3 षटकामध्ये 45 धावांचं आव्हान. बॉल हाय. चला एक बॉल बाकी. शेवटचा चेंडू. एक बॉल फक्त. चला शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा सेमीफायनलचा. परत एकदा हेलिकॉप्टर शॉट. आजच्या दिवसाचा अप्रतिम शॉट. हेलिकॉप्टर शॉट मिथुन याच्या बॉलने बॅटीतून. आउटस्टँडिंग बॅटिंग मिथुन. कारण की 17 चेंडूने 51 धावा. सेमीफायनल मध्ये प्रत्येकावरती प्रेशर असतो. प्रत्येक खेळाडू असंच नाही बॅट्समन वरती गोलंदाजावर सुद्धा असतो. फिल्डर वरती सुद्धा असतो. 17 चेंडू 51. 18 चेंडू 51 धावाची गरज या ठिकाणी. हा सामना जिंकण्यासाठी सरासरी 17चा स्टार्ट. पहिला षटक घेऊन आलाय तो अनिल. ओव्हर द विकेटचा मारा. परत एकदा लॉफ्टेड शॉट. एकदा टॉपेज लागलेला आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडताना दिसतो आपल्याला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या दिवशी
प्रयत्न दुसरा धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केलेले आहे. 2 धावेच्या साहाय्याने खाता उघडलेला आहे तो संजयचा. वैयक्तिक 2 धावसंख्येवरती नाबाद आणि संघाचा सुद्धा खाता उघडलेला आहे 2 धावेने. परंतु हा सामना जर जिंकायचा असेल तर दोन्ही सलामीच्या फलंदाजाला चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करावी लागेल तरच हा सामना जिंकता येईल. कारण का लक्ष थोडं मोठं आहे, आव्हान थोडंसं मोठं आहे, कठीण आहे. परंतु क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही. चांगली खेळली ते नक्कीच हा सामना जिंकता येईल. तसंच गोलंदाजाला सुद्धा आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकावा लागेल. स्लो डिलिव्हरी होती, चांगलाच चकवलेला आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. निर्धाव देतो चेंडू. 2 चेंडूचा खेळ झाला आहे सेमीफायनल सामन्याचा आणि फक्त 2 धावा फलकावरती. अनिल सूर्यकशी गोलंदाजी, चांगला कमबॅक करताना स्लो डिलिव्हरी होती. संजय आणि राहुल अशी 2 सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात. संजय स्ट्राईक घेताना गोलंदाज परत एकदा लेग ब्रेक चेंडू होता, स्लो डिलिव्हरी, परत एकदा निर्धाव चेंडू. अंपायर कडे दाद मागताना परंतु आमचे पंच नावा दिले पंच त्यांनी दाद फेटाळलेली आहे. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, प्रेशर मध्ये फलंदाज. कारण का 17चा रन रेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. परंतु या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती फक्त 2. 17चा रन रेट आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज अनिल. परत एकदा पूल केलेला आहे शॉर्ट चेंडू आणि आता मात्र निश्चित झेल होईल. हा झेल टिपलेला आहे आणि मोठा गडी बाद होतोय संजयच्या रूपात. संजय बॅट बिल्ल्यांशी नागिन इथे पण बिल आहेत, बरेच नागिन निघाले ते वांदे होतील आपले. चला 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती 2 आणि 1 गडी बाद झालेला आहे. तो सुद्धा मोठा गडी संजयच्या रूपात. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज झाला तो विशाल. विशाल याला नावाप्रमाणे विशाल अशी कामगिरी करून दाखवावी लागेल या मैदानावरती जर हा सामना जिंकायचा असेल तर. पुढचा चेंडू, 5वा चेंडू, परत एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. कारण की रन रेट 17च्या म्हणजे आता तर 20च्या वरती गेलेला आहे. माहिती प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. तसंच काय करण्याचा प्रयत्न. त्यामध्ये एक ओव्हर थ्रो, निश्चित 2+1 अशा 3 धावा भेटतील आणि 3 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 5 वर. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 1 विकेट गमावलेली आहे आणि धावा फलकावरती फक्त 5. सरासरी 17चा रन रेट आहे. पण तो अजून काय ते 17च्या रन रेट शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अनिल. परत एकदा लॉफ्टेड शॉट फाईन लेगच्या दिशेने. खेळाडू त्याच्या खाली आहे आणि चांगला झेल टिपलेला आहे. अजून कसा झेल, पकडो कॅच और जीतो मॅच. निश्चित 2 झेल पकडलेले आहेत तर कॅच मॅच जिंकतील निश्चित. करायचे प्लीज. 2 गडी बाद झालेले आहेत त्या ठिकाणी. नक्कीच संकटात असेल अनिल आणि मॅच विनिंग गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे. फक्त आपल्या गोलंदाजीमध्ये 5 धावा खर्च केल्याने 2 मौलाचे विकेट या ठिकाणी घेतलेले आहेत. 2 खेळाडूंना तंबूमध्ये परतवलंय. आता मात्र प्रेशर मध्ये निश्चित असतील. यासाठी श्रेय जाते ते मिथून ज्याने की आक्रमक फलंदाजी करून एक मोठा स्कोर या ठिकाणी दिलेला आहे, टार्गेट दिलेला आहे, जेणेकरून प्रत्येक बॅट्समनला प्रहार करावा लागतोय प्रत्येक चेंडूवरती. तो चेंडू कसाही असला, शॉर्ट बॉल, फुलटॉस बॉल, गुडलँड स्पॉट वरती बॉल असला तरी त्याला सीमारेखेच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न. त्यामुळे 2 गडी बाद झालेले आहेत. तर मात्र नवीन गोलंदाज येतोय तो मिथून, जो की आउटस्टँडिंग ऑलराऊंडर आपल्या संघाचा. पहिला चेंडू ओव्हर द विकेटचा मारा, शॉर्ट बॉल होता, फुल करण्याचा प्रयत्न, निर्धाव जातो चेंडू, दाद मागतोय पंचांकडे, दाद फेटाळलेले. प्रीतम कर्णधार स्वतः आलेला आहे मैदानावरती. ही मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे.
हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. आता मोठं समीकरण आता आहे ते 45 धावाची, 46 धावांची गरज, ते सुद्धा 11 धावामध्ये. 11 चेंडू आणि 46 धावा, 11 चेंडू. फार मोठं आव्हान, थोडंसं अशक्यच वाटतंय कारण का गोलंदाजी सुरेख. प्रथम फलंदाजी चांगली केली, आता गोलंदाजी सुरेख. सलग 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. याचा अर्थ फलंदाज पूर्णपणे प्रेशर मध्ये बॅकफुट वरती गेलेला आहे, जेणेकरून कनेक्ट होत नाही शॉट. चांगलाच गरबा खेळवतोय फलंदाजाला. सोडू नको. परत एकदा आणि हा त्रिफलाची बोल झालेला आहे. तिसरा गडीबाद. आता मात्र 9 चेंडू आणि 46 धावांची गरज. 9 गेंदे और 46 रन, बहुत ही मुश्किल ऐसा लक्ष्य. क्रिकेट है, कुछ भी हो सकता है. जब तक आखिरी गेंद यहाँ पर डाली नहीं जाती तब तक जीत निश्चित नहीं होती. ये क्रिकेट का नियम है. संकेत पाटील कुठे असतील यांनी लवकर लवकर कॉमेंटर बॉक्स मध्ये यायचं आहे. संकेत पाटील जिथे कुठे असतील त्यांनी कॉमेंटर बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. संकेत पाटील. चला पुढे बोलूया आपण चौथ्या चेंडूकडे. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले, एकही रन न देता एक गडी बाद करत यश आलेले ते मिथून. मॅच विनिंग परफॉर्मन्स म्हणावे लागेल. पहिले बॅटिंग, नंतर गोलंदाजी. परत एकदा कट केलेला आहे, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. नाही गेलेला आहे. धावून काढायचा रन. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला नव्हता. पंचाने निर्णय कळवायचा लगेच. एक धाव आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते ती 6 वर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. आता 8 चेंडूचा खेळ राहिलेला आहे. 45 धावाची गरज. 8 चेंडू आणि 45 धावा. आता मात्र खराब चेंडू, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स भेटलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट चेंडू, अतिरिक्त धावा भेटेल वाईटच्या रूपात. 7 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. आतापर्यंत खूपच कंजूसी केली आपल्या गोलंदाजीमध्ये. फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुल केलेला आहे. खूपच उंच असा लॉफ्टेड शॉट. हा चेंडू आणि झेल सुटलेला आहे. एक चांगला असा झेल होता, परंतु काय झेल घेता आलेला नाही. झेल सुटलेला आहे, जीवनदान भेटलेलं आहे आणि 2 धावा सुद्धा भेटलेल्या आहेत. 2 घेतले का पंच? 1 अंपायर, एकच ना. मला वाटते निश्चित मॅच सोडली असे वाटते, कारण की त्यांना माहिती आहे आता चौकार आणि षटकार त्याशिवाय मॅच जिंकून एकेरी दुहेरीने काहीच होणार नाही आणि चौकाराने सुद्धा काही होणार नाही. षटकारच मारावे लागतील. आणि हा उंच असा फटका मुकेशच्या बॅटेतून, हा निश्चित आर पार सीमा पार षटकार. दोन षटकांतर धावसंख्या 14 आणि 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. म्हणजे 6 षटकार जरी मारले तरी हा सामना जिंकता येणार नाही, कारण कंपल्सरी चेस असल्या कारणे नो किंवा वाईट. आणि तू सुद्धा 6 षटकार सुद्धा लागले पाहिजेत ते नो वाईट मध्ये, तरच सामना जिंकता येईल. अन्यथा हा सामना वन साइडेड आहे, त्यात काही शंकाच नाही. परंतु स्ट्राईक वरती प्रीतम आहे, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. परंतु 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तरी हा सामना जिंकता येणार नाही. तिथपर फलंदाजाने एक्स्ट्रा चेंडू टाकली नाही, तिथपर हा मॅच जिंकता येणारच नाही. चला शेवटचा षटक घेऊन येते तो
सुमन चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावा करिता. चला पुढच्या चेंडूकडे बोलूया. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. प्रीतम स्ट्राईक घेतोय. परत एकदा उंच असा मारायचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. एकही धाव घेतलेली नाही. त्यांना माहिती आहे कारण का या चेंडूवरती 1 किंवा 2 घेतलं तरी काही होणार नाही, कारण का सामना निश्चितपणे हा एकतर्फा या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. त्याचं कारण आहे का मिथून त्यांनी गोलंदाजी सुरेख केली, फलंदाजी सुरू केली, जेणेकरून हा असा विशाल असा टार्गेट त्यांना देण्यात आला होता आणि त्या टार्गेटवरती ते खरे उतरता आलेले नाही कुठच्याच फलंदाजाला, जेणेकरून परिस्थिती त्यामध्ये वाईट चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त धाव भेटेल 1 च्या रूपात. चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. परत एकदा उंच मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटीवरती आले नाही. लेग बेफूची अपील, पंचाने दात फेटाळलेले, नावाजलेले पंच आहेत. आतापर्यंत चांगली कामगिरी केली पंचाने, रणजित आणि दीपक. आणि एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो, 1 धाव भेटेल. फ्रेंड्स ग्रुप बोईदापाडा आयोजित बोईदापाडा प्रीमियर लीग वर्ष 3रं याचं भव्य असं आयोजन आपल्याला प्रभू रमेश पाटील यांच्याकडून पाहायला भेटलेलं आहे. सुरेख असं आयोजन या स्पर्धेचा. त्याचा शेवटच्या टप्प्यावरती आता आम्हाला याच्या नंतर फायनल होणार आहे. गेल्या वर्षीचे चॅम्पियन दियान व काव्यांश यांच्या वर्षेस त्यांच्या आणि तीच 2 टीम मला परत फायनल मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे, जी गेल्या वर्षीची टीम होत्या. परत एकदा वाईट गोलंदाज थोडेसे नाखुश असतील. एक्स्ट्रा एफर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सलग वाईट जातोय. अतिरिक्त धावा भेटत आहेत. धावा पोचल्या ते 20 वर. फार लांब एकतर्फा मुकाबला या ठिकाणी सेमीफायनलचा. आणि हा उंच असा फटका मला तो नो मॅन्स लँड मध्ये निश्चित पडेल. चला लवकर तो टॉस घेईल. आणि गेल्या वर्षीचेच हे बघ ना, आणि आपल्याला सांगू इच्छितो का गेल्या वर्षी सुद्धा हेच 2 संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला, दियांग व काव्यांश, आणि या वर्षी सुद्धा